ताई, हे तुम्ही काय करताय? हीच तर आपली खरी पारंपरिक पद्धत आहे छपाईची. हा पूर्ण पाठीचा भाग आहे. या पूर्ण पाठीच्या भागाला ब्लाउज वरती छापायचं असेल तर आपण याच्यातला एक छोटा पार्ट जो की इथे मोर बनणार आहेत ना, तो मी तुला छापून दाखवतो. आता हे ट्रेस केलेलं आपण छेद केलेले पेपर आहे. याला आता आपल्याला खाली कापडावरती छापायचंय. तर आपला हा चुना किंवा खडूचा चुरा आणि हा दोरा ओला केलेला असतो हा ह्याच्यात बुडवायचा आणि ह्याच्यामध्ये छपाई करायची. हे छपाई तर झाली, पण ह्याच्या आधी कागद हळूच उचलून बघायचा की खाली छपाई झालीये का, आणि हा कागद काढून घ्यायचा. हे बघ, तुझा मोर छापून झाला. या पारंपरिक छपाईचा फायदा असा होतो, कितीही मोठं डिझाईन असू देत, किती नाजूक छोटं डिझाईन असू देत, ते बारीकीने छेदल्या जातं आणि ते छापल्या जातं. दुसरं की कार्बनचे डाग पडत नाही, तुमचं कापड खराब होत नाही. आणि या पारंपरिक छपाईमुळे तुम्ही जो कार्बन ठेवता तो हल्ला की तुमचं डिझाईन डिस्टर्ब होतं. हा असला कुठलाही प्रकार यामध्ये होत नाही. तुमचं जे डिझाईन आहे ते सगळं एकसारखं छापलं जातं. कितीही मोठं डिझाईन असू द्या, छपाई पद्धत वापरा. अशाच टिप्स साठी तुम्हाला फॉलो करायचंय अमृता ब्रायडल ब्लाउज हाऊसला. थँक्यू.